फायनली आपण आता चाललेलो आहे इकडे. प्लॅन थोडा चेंज झालेला आपला. तर आपण इकडे अंधेरी वेस्टला गिलबर्ट हिल म्हणून एक प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस आहे. तर आपण आता तिकडेच जाणार आहे. फायनल तुम्ही इकडचा व्ह्यू पाहू शकतात कसा आहे तो. आपल्याला एवढं वरती चढून जायचं आहे. तर आपल्याला चढायला इकडनं जागा आहे. तर नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यांना पहिला आता जय शिवराय. तर आपण चाललो आता छोट्याशा राईडसाठी. तर आता तुम्हाला डायरेक्ट आता मी बाईकवरच आपली इकडे समोर लागली आहे KTM RC 200. तर आता तुम्हाला गाडीवरच भेटतो मी आता. तर फायनली आपली इकडे लागली आहे KTM RC 200. तर आता आपण आपल्या घराच्या इकडनं तर जस्ट निघतोच आहे. तर आता आपल्या इकडनं तर जस्ट आपण आपल्या घराच्या इकडनं तर निघालेलो तो आहेच. तर पहिल्यांदा आता जाणार आहे पेट्रोल भरायला गाडीमध्ये. तसा आजचा क्लायमेट तर खूप सुंदर आहे. आणि नवीन वर्षामधला ब्लॉग म्हणजे असं काय 2026मध्ये काय वेगळं काही आहेच नाही. फक्त कॅलेंडर बदललं आहे. कारण आपला मराठी माणसाचा नवीन वर्ष हा तर गुढीपाडव्यालाच येतो. तर आपला असाच गुढीपाडव्याचा ब्लॉग पण खूप असा सुंदर असा येणार आहे. फायनली आज आपली राईड होणार आहे अंधेरी साईडला थोडं. तर बघूया त्या साईडला आपल्याला कुठे म्हणजे असं छोटंसं फिरायला कुठे जागा आहे का तिकडे. कारण आपल्याला एवढी तर आयडिया नाही आहे की त्या साईडला किती प्लेसेस आहेत फिरण्यासारखे. फायनली आपला आता पेट्रोल भरून तर झालेलं आहे गाडीत. आता निघूया आपण अंधेरी साईडला थोडं. आणि आता इलेक्शन चालू आहे तर थोडं ट्रॅफिक तर भेटणार आहे. कारण खूप जागी आता म्हणजे असं नाकाबंदी आता खूप आहे. आणि आता नवीन आता वेगवेगळे रूल आलेले आहेत RTOचे. तर सगळ्यांनी थोडे जरा सांभाळूनच गाडी चालवावी. पाहू शकतात इकडे असं पोलीस पण खूप आता म्हणजे एवढं स्ट्रिक्ट झालं आहे की नवीन वर्ष म्हणजे सगळीकडे जास्त नाकाबंदी आणि लागायला चालू आलेलं आहे. आणि मेन बात तर इलेक्शनचा आता म्हणजे आपल्या इकडे इलेक्शन मुंबईमध्ये चालू आहे. तर थोडी आचारसंहिता आणि लागू आहे. त्यामुळे तर अजून थोडं ट्रॅफिक तर भेटणार आपल्याला संध्याकाळी. आणि नाकाबंदी तर खूपच भेटणार आता. तर आपल्याला जायचं आता अंधेरी साईडला थोडं. तर बघूया आता तिकडे फिरण्यासारख्या खूप अशा म्हणजे तिकडे जागा खूप आहेत फिरायला. तर फायनली आपण आता चाललेलो आहे इकडे. प्लॅन थोडा चेंज झालेला आपला. तर आपण इकडे अंधेरी वेस्टला गिलबर्ट हिल म्हणून एक प्लेस आहे, टुरिस्ट प्लेस आहे. तर आपण आता तिकडेच जाणार आहे.
तर हे गिलबर्ट हिल हे म्हणजे बघायला गेलं तर असं म्हणजे वरती असं म्हणजे छोटंसं चारही साईडनी तिकडे पूर्ण बिल्डिंग आहे आणि मध्ये एक असं डोंगर आहे की म्हणजे नॅचुरिटी एवढी की तिकडे की चारही साईडने एवढं आहे आणि मध्ये असं मोठंसं असं दगडासारखं वाटेल तुम्हाला. पण वरती गावदेवीचं एक मंदिर आहे छोटंसं. तर बघूया आता. तर मी आता पहिल्यांदाच चाललो आहे तिकडे. तर बघूया आता तिकडे प्लेस, कारण आपल्याला त्याच्याबद्दल एवढी माहिती पण नाही. तर फायनली तुम्हाला इकडनं व्ह्यू दिसतोय काय माहीत नाही, म्हणजे तुम्ही इकडनं पाहू शकता पूर्ण चारही साईडने बिल्डिंग आहेत आणि इकडे हे मध्ये असं निसर्गाने बनवलेलं एक असं पूर्ण डोंगर आहे की त्याच्यावरती एक गावदेवी देवीचं मंदिर आहे. तर आता इकडनं एंट्री कुठे आहे काय माहीत आहे आपल्याला पण आयडिया नाही एवढी. फायनल तुम्ही इकडचा व्ह्यू पाहू शकतात कसा आहे तो. तर आपल्याला एवढं वरती चढून जायचं आहे, तर आपल्याला चढायला इकडनं जागा आहे. तर बघूया आता देवीचं मंदिर वरती बांधलेलं ते कसं आहे ते. तर फायनली तुम्ही पाहू शकता आपण आज जिकडे आलो आहे आपल्याला इकडे वरच्या साईडला जायचं आहे. एवढं चालून झालं हलक करावं तरी. माझं चालणं तर एवढं बंद झालं आहे ना. 4-5-7-8 डोंगर क्रॉस करून चढून इकडनं व्ह्यू बघा कसा मस्त येतोय. तर आपण फायनली गाईज वरती तर पोचलेलो तर आहेच. तर मेन बात या गावदेवी मंदिराचं बद्दल बोलायचं म्हणजे 650 वर्षापूर्वी इकडे एक असं उल्कापिंड म्हणजे लावा इकडे पडलेला. असे म्हणजे 3 ठिकाणी लावा पडलेले. तर बाहेरच्या देशात 2 लावा होता आणि 3रा लावा इकडे होता पडलेला. तर या लाव्याच्या ह्याच्यावरतीच ह्या लोकांचं आता गावदेवी देवीचं मंदिर आहे. तर फायनली तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता आणि आपण आत्ता जस्ट खालून जे वरपर्यंत आलो ते 200 पायऱ्यात आपल्याला चढून इकडे वरती यायला लागलेलं आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता आता इकडे गावदेवी आईचं मंदिर कसं दिसतंय ते. आणि खालचा व्ह्यू तर बघायला खूपच सुंदर आहे. तर इकडनं तुम्ही व्ह्यू पाहू शकता. इकडनं चारही बाजूने ज्या पूर्ण बिल्डिंगी आहेत आणि हे मध्ये असं एक लावा असा पडलेला की त्याचं पूर्ण असं डोंगरात रूपांतरण झालेलं आहे. तुम्ही कसा व्ह्यू पाहू शकता समोर. तर गावदेवी दुर्गा मातेचं मंदिर इकडे बांधलेलं आहे. तर आता फायनली आपण आतमध्ये तर चाललेलो तर आहेच, पण थोडं जरा म्हणजे मी बघायला गेलं मला आजूबाजूच्या पण जरा बघायचं होतं की कसं आहे बाजूला सगळं. तर इकडनं पूर्ण आपला बघायला गेलं त्याच्या चारही बाजूनी पूर्ण हिलवरती कसं बनवलेलं आहे ते. आणि मंदिर तर खूपच सुंदर असं बांधलं आहे इकडे. असा एक व्ह्यू पॉईंट आपल्या मुंबईमध्ये अंधेरी वेस्टला असू शकतो असं कोणाला माहीत पण नसेल जास्त असं. तर फायनली आपण अशा जागे आलेलो की पूर्ण चारही साईडनी याच्या सगळ्या बिल्डिंगी आहे सगळं हे. फक्त हे असं एक
डोंगर आहे, म्हणजे पर्वत, आपण काही बोलू शकतो, लावा पण बोलू शकतो. ते आपण ज्याच्यावरती आपण आलो आहे आता वरती, ते 650 वर्ष म्हणजे डायनासॉरच्या युगातले. तर फायनली आपण एवढ्या 200 शिड्या पायऱ्या तर चढून आलेलो आहे वरती. तर आता फायनली आपण आता आतमध्ये तर जाणार आहे. तर तुम्ही इकडचा व्ह्यू पण चेक करा, खूप सुंदर असा. आणि असा संध्याकाळच्या टाईमला तर बघायला गेलं तर तुम्ही इकडचा व्ह्यू बघा कसा, मंदिराचा व्ह्यू खूप सुंदर असा येतोय. आपण येताना आपली गाडी तर दिसत नाही का ना कुठेच. तर आता आपण गिलबार हिलच्या इकडनं तर निघालेलोच आहेत. तर तिकडनं खूपच असा सुंदर असा निसर्ग पाहायला पण मिळाला. आणि निसर्गाने जे बनवलेलं ते पण खूप सुंदर होतं. तर माझं म्हणणं आहे की तसं तर 6500 वर्षापूर्वी जे उल्कापिंड, म्हणजे ते डायनासॉरच्या युगामध्ये पडलेलं उल्कापिंड, ते आत्ता निसर्गाच्या माध्यमातून आपल्याला आत्ता असं पाहायला मिळतं आहे. म्हणजे आपल्याला, म्हणजे जेव्हा आपण जो आपला जन्म पण झाला नव्हता तेव्हा ते पडलेलं ते आत्ता आपल्याला पाहायला भेटतं आहे. तर ते आपण असं आपला निसर्ग आत्तापर्यंत आपल्या पूर्वजांपासून आत्तापर्यंत जपलं गेलेलं आहे. आणि तिकडे असं सुंदर असं गावदेवी आईचं मंदिर असं सुंदर वरती बांधलेलं आहे. तर वरती असं म्हणजे पाहायला तर जास्तचा कॅमेरा तर अलाउड नव्हता. तर ते वरती थोडा आपल्याला व्हिडिओ नॉर्मल बाहेर काढू शकत होतो, पण आतमध्ये मंदिरात आपल्याला कॅमेरा अलाउड नव्हता घेऊन जायला. तर आपल्याला थोड्या आतमधल्या मंदिरातल्या व्हिडिओ थोड्या मिळालेल्या नाही आहेत. तर इकडे तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर तुम्ही अंधेरी वेस्टला, तुम्हाला जवळपास अंधेरी वेस्ट स्टेशनपासून तर नाही ना 10-15 मिनटावरतीच आहे ते. तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक तर मिळेलच. तर ज्यांना गिलबार हिल पाहायचं असेल तर त्यांनी इकडे येऊन व्हिजिट करू शकतात. आणि आपली आजची व्हिडिओ आपण इकडे एंड करतो आहे. तर सगळ्यांनी चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि मेन बात तर सबस्क्राईब करायला तर विसरू नका.